सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांतिः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आपला प्रश्न संपलेला आहे। आणि आता पुढचा प्रश्न आपण घेतोय। किम एषाम असताम इव। कोणाबद्दल चाललेलं आहे? ब्राह्मण म्हणजे परमेश्वर प्राप्तीची इच्छा करणाऱ्या लोकांबद्दल हे चाललेलं आहे। दोनच लोकांबद्दल चालणारे, एक म्हणजे क्षत्रिय समाजाचं रक्षण करणारे आणि दुसरे म्हणजे ब्राह्मण। तर ते विचारतायत किम एषाम असताम इव। सताम म्हणजे चांगला गुण आणि असताम म्हणजे वाईट गुण। ब्राह्मणाचे असे कोणते गुण आहेत की जे असताम आहेत, म्हणजे वाईट आहेत? कोणते गुण आहेत असे? तर निंदा करणं अत्यंत वाईट आहे। म्हणजे काय? आता हे सगळं का आहे माहिती का? त्याचं एक कारण सांगितलेलं आहे। ते आपल्याला चांगल्या मार्गावर नेत आहेत आणि हे यक्षप्रश्न अतिशय मुद्देसूद आहे बरं का। केवळ आणि केवळ आपण उन्नतीची शिडी चढावी याच्यासाठी ते आपल्याला पुन्हा पुन्हा त्या मार्गावर आणतात। तर ज्याला परमेश्वर प्राप्ती करायची आहे त्याचा सगळ्यात वाईट गुण कोणता आहे? सर्वात मोठा वाईट गुण म्हणजे निंदा करणं लोकांची। मग तुम्ही म्हणाल, म्हणजे अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात, मग निंदा नाही करायची तर दुसऱ्याला समजेल कसं की आपली चूक आहे? तर चूक सांगण्याचे सुद्धा वेगवेगळे मार्ग आहेत। पण निंदा करायची नाही। म्हणजे
तोंडावर तर नाहीच नाही, पण तोंडावर तर करायला आपण घाबरतोच निंदा करायला, कारण ती लक्षात राहते. पण मागे सुद्धा निंदा करायची नाही. अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट. त्याचं कारण आपण या परमेश्वराच्या सृष्टीतली ही जी माणसं आहेत, ह्यांना आपण परमेश्वरच समजलं पाहिजे आणि त्यांना परमेश्वर समजून त्यांची सेवा केली पाहिजे. मनातून सेवा करायची. भलेही तुम्ही प्रत्यक्षात करू शकत नसाल, तर सेवा ही कशी करायची, इतका प्रेमभाव मनामध्ये पाहिजे की दुसऱ्याचे दोष म्हणजे काय, केवळ त्याला सुधरावायसाठी हळुवारपणाने काहीतरी सांगणं, आणि ते सुद्धा फक्त आपल्या अतिशय जवळच्या माणसालाच आपण सांगू शकतो, इतर कोणालाही नाही. म्हणजे आपण जगातल्या कोणालाही शहाणं करायला आलेलो नाही आहे, दुसऱ्याला शहाणं करायचं नाही आहे, तर स्वतःलाच आपण सुधारायचं आहे, स्वतःला शहाणं करायचं. त्यामुळे निंदा करणं आणि कोणी नाही आहे म्हटलं की जोर येतो, थोडंसं तरी वाक्य त्याच्याबद्दल बोलण्याचा जोर येतो. पाठीमागे तर निंदा अजिबातच करायची नाहीये, तोंडावर तर त्याहून नाही. कारण जो परमेश्वर स्वरूप असतो, त्याचं स्वरूप आपण खालच्या पातळीला आणतो, मग परमेश्वर प्रसन्न कसा होणार आपल्याला. सगळ्या व्यक्ती हे भगवंतच आहेत, असा भाव मनामध्ये दृढ झाला पाहिजे. तर निंदा करणं हा सगळ्यात वाईट भाग का आहे माहिती का, अजूनसुद्धा. म्हणजे त्याच्यात आणखीन एक गोष्ट काय आहे की निंदा केली ना, आपण दुसऱ्याची निंदा केली की दुसऱ्याचा अपमान होतो. हां, इथेच थांबत नाही. तर निंदा केल्यावर होतं काय माहिती का, आपल्याला स्वतःला सुद्धा ते अपमानास्पद असतं. त्याचं कारण, आज जर एकाची निंदा केली तर ती कशीही त्याला समजते आणि तो आपली निंदा करतो आणि त्याचे प्रिंट्स उमटलेले असतात आजूबाजूला. म्हणून निंदा करणं, कोणाच्याही पाठीमागे कोणाबद्दल वाईट बोलणं, म्हणजे आपल्याला खूप इंटरेस्ट असतो लगेच कोणी नसलं की, किंवा काय तर एखाद्याबद्दल काहीतरी आता घडणारच जीवनामध्ये, पण एखाद्याबद्दल अगदी एवढूशा गोष्टीवरून एवढं मोठं प्रकरण करून खूप वाईट माहिती पसरवायची, अत्यंत जीवनातली महत्त्वाची गोष्ट आहे. हे करायचं नाही. म्हणजे काय माहिती का, हे का दिलं आहे हे आपल्या लक्षात येईल.
तुम्ही म्हणाल याचा आमच्या जीवनाशी काय संबंध, आम्हाला पाहिजे ते करू. तर तसं नाही आहे. कारण हे मुद्दाम असं अशासाठी दिलेलं आहे की आपण जेव्हा आपण साधना करून चांगल्या गोष्टी मागतो, उच्च स्थितीला जातो, ईश्वराला अर्पित करतो सगळं आपली कर्म आणि ईश्वरी भाव मनात ठेवतो आणि इतकं सगळं करून काय होतं मग? एवढं सगळं करायचं, एवढं उन्नत जीवन ठेवायचं आपलं, आणि एवढं सगळं करून मग काय होतं? तर आपण खालच्या पातळीचे भाव मनात ठेवतो, म्हणजेच आपण ईश्वरापासून दूर जातो. याला सपोर्टिंग आहेच ती काय म्हणायचं त्याला, नारद भक्ती सूत्र. कारण काय, निंदा करणं ईश्वराच्या अनुकूल नाही आहे. त्यामुळे ती करायला लागलो की त्यावेळी आपण काय होतो, ईश्वरापासून दूर जायला लागतो. त्यावेळी आपण ईश्वरापासून दूर जायला लागतो, दूर जायला लागतो. आणि मग होतं काय माहिती का, की आपल्याला ईश्वरी भाव मनातून निघून जातो. म्हणून फक्त दुसऱ्याची निंदा करायची नाही. म्हणजे एवढं जरी लक्षात ठेवलं की दुसऱ्याला वाईट वाटू नये वगैरे, हे सगळं लांब राहिलं. कारण आपण दुसऱ्याचा इतका विचारच करत नाही मुळात. स्वतःचा जरी विचार केला तरी ज्याप्रमाणे साधना खूप केल्यावर एकदा जरी क्रोध आला तरी ती साधना सगळी नष्ट होऊन जाते, त्याप्रमाणे ईश्वरप्राप्तीसाठी चांगल्यात चांगला मार्ग आचरल्यावर सगळे कष्ट केवळ दुसऱ्याच्या निंदेने वाया जातात. आपण जीवनात मार्गावरून घसरतो, केवळ वाया जातात. केवळ निंदा हा विचारच अतिशय वाईट आहे. दुसऱ्याची निंदा करणं तो नसताना. आणि काय आहे, मनुष्याला अंतःकरणातून समजतं कोण कसं आहे, कोण काय बोलतो. आणि शिवाय भिंतीला कान असतात, कोणीही जाऊन ती माहिती पोचवू शकतं. आणि म्हणून कोणत्याही रूपात निंदा करणं हे चांगलं नाही आहे. कुणाच्याही बद्दल वाईट माहिती पसरवायची किंवा त्यांची जी पद्धत आहे कामांची त्याच्यात दोष शोधायचे, एखाद्याचा अपमान करायचा, एखाद्याच्या वागण्यातल्या सारख्या चुका दाखवायच्या. मन शुद्ध नसलं की चुका दाखवतात माणसं. किंवा आपला मुद्दा सिद्ध करायचा असेल तर तो सिद्ध करून स्वतःला श्रेष्ठ समजायचं. कोणाच्याही मागे काही आपण आहोत
हे चालवून घ्यायचंच नाही. श्रेष्ठ पाहिजे सदा. आपला मुद्दा सिद्ध करायचा. मी श्रेष्ठ कसं आहे हे दाखवून द्यायचं. हे जे काही आहे हे करणं योग्य नाही आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणाल याचा काय संबंध, तर याचा हाच संबंध आहे की आपण कोणत्याही अशा हीन गोष्टी करू नयेत. कारण यांचं उदाहरण दुर्वासांचं उदाहरण आहे की ते अतिशय शीघ्रकोपी होते आणि मग ते खूप साधना करायचे, दिव्य शक्ती अंगात यायची. आणि काही जर असं रागवण्यासारखं झालं की इतके भडकायचे, इतके चिडायचे की साधना केलेल्याचा जो काही एक हे असतो, रिझल्टंट असतो मोठा, अतिशय तेजस्वी ते व्हायचे. पण राग आला की सगळं निसटून जायचं त्यांच्या हातातनं. राग आला की गेलंच समजा. इतके चिडायचे, कडक होते. त्याच्यामुळे सगळी साधना लयाला जाते आपली. कारण स्वतःला शांत करून 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 आपल्या सगळ्या इंद्रियांना तापवून आपण तयार केलेलं असतं. आणि रागामुळे, परनिंदेमुळे एका क्षणात सगळं नाहीसं होतं. ते साधनेचं फलित नाहीसं होतं. म्हणून काय करावं की दुसऱ्याशी कधीही बोलताना आनंदीपणाने बोलावं. दुसऱ्याला बरं वाटेल असं बोलावं, आनंदीपणाने बोलावं, दुसऱ्याला खुश करता येईल असं बोलावं. आणि त्यातनं अतिशय हळुवारपणे छोट्या बारीक चुका दाखवून द्याव्यात. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे साधनेच्या दृष्टीने. म्हणून हा प्रश्न इथे घेतलेला आहे. पुढचा जो काही प्रश्न आहे, यक्ष विचारतोय, किम क्षत्रियाणां देवत्वम. क्षत्रियांचा दैवी गुण कोणता? इषु अस्त्रम येषां देवत्वम. इषु अस्त्रम म्हणजे काय? इषु अस्त्रम इषु अस्त्रम म्हणजे काय? बाण.
बाण हे क्षत्रियांचं दैवी स्वरूप आहे. म्हणजे काय दाखवतं ते, तर सतत लढायला तयार राहणं. लढायला म्हणजे काय, उगीचच घ्यायचं आणि लढायचं असं नाही आहे. जिथे जिथे धर्माच्या विरुद्ध काही चाललेलं असेल तिथे लढायचं. अशा ठिकाणी अस्त्राचा उपयोग करायचा. बाण असं म्हटलेलं आहे. बाण ह्याचा अर्थ ते जिथे मारायचं ते स्थिर करून त्याच्यावर नजर ठेवायची. बाण हे चिन्ह असं दाखवतं की ब्राह्मणाचं ते रक्षण करते. बाण हा संकेत आहे. क्षत्रिय नेहमी हातात बाण का घेतो, तर तो दाखवतो की मी प्रजेचं रक्षण करतोय. उदाहरणार्थ, काहीही म्हणजे पक्षी किंवा प्राण्यांना घाबरवायचं असेल तर नुसती काठी आपटली तरी ते घाबरतात. त्याप्रमाणे क्षत्रियाच्या हातात बाण असणं, त्यामुळे आजूबाजूचे लोक धर्माविरुद्ध वागायला घाबरतात. तर त्यांचा प्रश्न काय आहे, किम क्षत्रियाणाम दैवत्वम, क्षत्रियांचा दैवी गुण कोणता आहे, क्षत्रियांचं दैवी स्वरूप काय आहे. तर बाण. आपल्याला आता हे कळलं असेल, बाण कुठलं आलं दैवी स्वरूप असं म्हणाल तुम्ही. दैवी स्वरूप म्हणजे दिव्य. दिव्य म्हणजे तर काय, परमेश्वराला प्राप्त करणं हेच नाही. पण क्षत्रियांचं काय, क्षत्रियांचं काय, तर क्षत्रियांचं दिव्य स्वरूप काय आहे, बाण. ब्राह्मणांचं दिव्य स्वरूप काय आहे, ईश्वराशी एकरूप होऊन जाणं. पण क्षत्रियांचं दिव्य स्वरूप काय आहे, तर बाण. बाण चालवणं सदा. प्रत्यक्षात बाण घेऊन तर बाण नाही चालवत, परंतु तो संकेत आहे. दैवी स्वरूप याचा अर्थ आपलं कर्तव्य पराकोटीला नेऊन ते पार पाडणं. मग आता काय, क्षत्रिय जे आहेत त्यांचं वर्णन कसं येतं. क्षत्रियांचं खरं वर्णन काय आहे,
त्यांचं जे कर्म आहे ते काय आहे? समाजामध्ये रक्षण करणं समाजाचं, हे त्यांचं खरं कर्तव्य आहे ना. तर शस्त्र वापरणं हेच मुळी त्यांचं काय आहे? शस्त्र वापरणं ब्राह्मण काय करतात, म्हणजे ईश्वराला जे पूजतात ते काय करतात? धर्माचा आणि ज्ञानाचा प्रसार करतात ना. आणि क्षत्रिय काय करतात? हे जे प्रसारित केलेलं ज्ञान आहे, हे वाया नाही जाऊ देत. कारण समाजाला ते जणू सांगत असतात की हे ज्ञान फार थोड्यांना मिळतं, त्यामुळे ते वाया नाही जाऊ देत. मग काय करायचं? त्याचं रक्षण करायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता रावण ब्राह्मण होता, तरी सुद्धा तो जन्माला आला आणि त्याचं सगळं धर्मच तो विसरला. एवढा ब्राह्मण असून सुद्धा तो धर्म विसरला. आणि काय केलं त्यांनी जन्मभर? लोभ. इतका लोभ की त्या लोभापायी त्यांनी अनेक राज्य लुटली. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे काय केलं? अनेक वेळा स्वर्गावर स्वाऱ्या केल्या. हे राक्षसांचं वैशिष्ट्यच आहे. स्वर्गावर स्वाऱ्या करायच्या आणि देवांना नमोहरम करायचो आणि त्यांना हे करायचं, देवांना नामोहरम करून त्यांच्या हातातलं सगळं राज्य काढून घ्यायचं. हे काय ब्राह्मणत्व आहे की काय? नाही आहे हे तसं. त्यामुळे ईश्वर प्राप्त करणाऱ्या माणसाला कधीही लोभ नसावा. मात्र स्वर्गावर स्वारी वगैरे करणं सोडून देऊन रावणाने तर काय केलं? स्वर्गावर स्वारी केली, सीतेचं अपहरण केलं वासनेपोटी किंवा लोभापोटी भूमी हडप केली. पण त्यामुळे त्याच्या राज्याचा नाश झाला. त्याच्या उलट श्रीराम हे क्षत्रिय कुळातलेत. त्यांनी तर पत्नीसाठी युद्ध केलं. क्षत्रिय कुळातले असल्यामुळे त्यांनी स्वतःचा जो धर्म आहे तो जपला. देवत्व म्हणजे नेमकं काय असतं? देवत्व काय? ब्राह्मणांचं देवत्व काय? क्षत्रियांचं देवत्व काय? म्हणजे काय? दैवी गुण, श्रेष्ठ गुण नाहीये, दैवी गुण आहे. दैवी म्हणजे त्या गुणाशिवाय चालणारच नाही. मग काय आहे? प्रत्येकाचं देवत्व काय आहे? आपापलं कर्तव्य पार पाडणं. आपापलं कर्तव्य पार पाडायचं आहे योग्य रीतीने.
आपलं कर्तव्य पूर्णपणे पार पाडायचं आहे आणि पूर्ण जबाबदारीने ते पार पाडायचं आहे. याला म्हणायचं दैवत्व. राजा हा क्षत्रिय असतो ना. मग राजाचं हे काय आहे, कर्तव्य काय आहे राजाचं? राजाचं कर्तव्य आहे की प्रजेचं रक्षण करायचं, धर्माचं रक्षण करायचं, राज्याचं रक्षण करायचं. प्राचीन राजांनी काय केलं? प्रजेमध्ये समृद्धी निर्माण केली. आधी काय माहिती का, की ब्राह्मण ईश्वराला हे करतो ना, ईश्वर प्राप्त करण्याची इच्छा करतो. सर्वसामान्य सभेचं काय आहे, सर्वसामान्य लोकांचं काय आहे? की त्यांनी तिथपर्यंत पोहोचावं, ईश्वर प्राप्त करून घ्यावा, याच्यासाठी सर्वसामान्य लोकांना काय अडचण आहे ते सांगा मला तुम्ही. पहिली गोष्ट म्हणजे एकतर ते त्यांच्या गरजा आधी पूर्ण करून घेता आल्या पाहिजेत त्यांना, नाही का? गरजा पूर्ण करून घेता आल्या पाहिजेत स्वतःच्या. त्याशिवाय त्यांचं लक्ष ईश्वराकडे उगीच लागेल का? थोडी तरी स्थिरता पाहिजे की नाही? मग राजा शेवटी काय करतो? धर्माचं पालन करतो म्हणजे काय? हा ठीक आहे बाबा, म्हणजे की सगळे जे नाही का, श्रीरामांनी सगळे जे ऋषीमुनी यज्ञ करायचे, मग ते राक्षसीहून मोडून जायचे. तर श्रीराम आणि लक्ष्मण शिकले होते ना त्यांच्या यज्ञांचं रक्षण करायला. तिथे हजर राहायचं, वेगवेगळे त्यांना शस्त्र शिकवली होती. मग ती शस्त्र काहीतरी विशिष्ट मंत्र म्हणून ती हे करायची. हे आपण रामायणात बघितलेलं आहे. म्हणजे एक तर काय झालं की धर्माचं रक्षण कसं करायचं, तर हा जो करतो आहे क्षत्रिय ब्राह्मण, जो धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो आहे, त्याचं रक्षण म्हणजे एकतर अशा रीतीने रक्षण करायचं. दुसरी गोष्ट, धर्माचं रक्षण होईल कसं? समाजाचा धर्म जो आहे, अखिल समाजाचा धर्म, समष्टी धर्म, संपूर्ण समाजाने ईश्वराकडे वळलं पाहिजे की नाही? आणि ईश्वराकडे वळण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? निदान बेसिक गरजा तरी त्यांनी हे केले पाहिजेत की नाही? बेसिक गरजा तरी त्याच्या पूर्ण झाल्या पाहिजेत की नाही? झाले पाहिजेत. मग राजाने काय करायचे? प्रजेचं रक्षण करायचं म्हणजे काय नुसतंच त्यांना जोपासायचं का घरात बसून? तर नाही, वेगवेगळ्या त्यांना नोकऱ्यांना लावायचं. प्रजेचं रक्षण म्हणजे काय? प्रजेमध्ये समृद्धी राहील असं बघायचं. आणि पूर्वीच्या राजांचं एक कर्तव्य होतं बरं का, की प्रत्येक घराघरामध्ये हे राहिलं पाहिजे, समृद्धी राहिली पाहिजे. त्यांचं लक्ष असायचं प्रत्येक घरामध्ये मनुष्य हा खुश राहिला पाहिजे. अगदी गरीब घरापासून ते अगदी सर्वसामान्य घरांपर्यंत. बाकी वरचा जो वर्ग असतो तो स्वतःचं पूर्ण गरजा भागवू शकतो. अशा रीतीने याचा क्षत्रियाचा दैवी गुण कोणता आहे? तर बाण. बाण म्हणजे काय? सतत नेम धरायचा आणि समाजातले जे वाईट घटक आहेत
ते हाणून पाडायचे आणि अतिशय उच्च तऱ्हेने समाजाचं रक्षण करायचं. सगळे प्राचीन राजांनी हेच केलं. क्षत्रियांचे 2 प्रकार असू शकतात. काही राजांचं कसं असतं, लोभ असतो त्यांना. लोभ काय असतो, माझं राज्य मोठं व्हावं. राज्य मोठं व्हावं म्हणजे एकतर माझी लक्ष्मी वाढेल, राज्याची लक्ष्मी वाढेल. दुसरं म्हणजे इनडायरेक्टली काय होईल माहिती का, मी प्रजेला आणखी सुखी करू शकीन. आणि सुखी करून काय करणार आहे, तर मी प्रसिद्ध होईन. म्हणून काय करायचं माहिती का, लोकांवर सारख्या स्वाऱ्या करत बसायचं. पण हे न करता आपल्या राज्यात कशी समृद्धी होईल हे जो राजा बघतो, ज्याचं स्वार्थी भाव अजिबात नाहीये, स्वतःच शक्ती आणि सामर्थ्य जो वाढवतो आणि ते वाढवण्यासाठी तो काहीतरी करतो, तो खरा क्षत्रिय. तिथे त्याचा स्वार्थी भाव अजिबात नाहीये. आता हे जरी राजांचं सांगत असलो आणि क्षत्रियांचं सांगत असलो तरी आपल्याला यक्ष प्रश्न कसा घ्यायचा आहे आपल्या जीवनाच्या बाबतीत. मग आता इथे कसा काय होईल तो, इथे तो कसा काय होईल लागू, की आपलं जे जीवन आहे, आपल्या जीवनामध्ये आजूबाजूच्यांना त्रास होणार नाही, आपलं रक्षण होईल, त्यांचं रक्षण होईल. रक्षण कशाने होईल, अनेक गोष्टी आहेत ना. म्हणजे रक्षण म्हणजे काय, फक्त चोऱ्या माऱ्यांपासून रक्षण, गुंडांपासून रक्षण नाही, कुठल्याही गोष्टीपासून रक्षण. आता एखादा जो मोठा फॅक्टरी चालक असतो तो अनेक कुटुंबांना कामाला लावतो, म्हणजे गरिबीपासून त्यांचं रक्षण करतो. आणखीन काय, तर एखादा जो हे असतो, एखादा मनुष्य, त्याला कसलं ज्ञान झालं तर तो ते फ्रीली लोकांना देतो, अज्ञानापासून त्यांचं रक्षण करतो. साधू संत काय करतात, तर ते धार्मिक ग्रंथांचा प्रचार आणि प्रसार करतात, संपूर्ण समाजाला चांगल्या मार्गाला लावतात, चांगल्या विचारांना लावतात. ज्ञानदान कोणी करतं, कोणी आणखीन काही करतं, कोणी अंधांना पाहून अंधशाळा काढतं, त्यांना प्रेम निर्माण होतं त्यांच्याबद्दल, कोणी अपंग शाळा काढतं, कोणी काय ते वृद्धाश्रम, कोणी अनाथाश्रम चालू करतं. म्हणजे काय, समाजाचं रक्षणच झालं की नाही. पण मग काय हेच आहे का, आणि तुम्ही म्हणाल की मग हे कसं काय आम्हाला शक्य आहे पर्सनली एवढं करणं, अशक्य आहे पूर्णपणे. मग आम्ही काय करायचं, जीवनात यक्षाने काय सांगितलंय, आपल्या जीवनात आपण 2 गोष्टींचा अंगीकार केला पाहिजे. एक तर काय आहे माहिती का, ब्राह्मणत्वाचा अंगीकार करायचा आहे, आणि दुसरं काय आहे माहिती का, की क्षत्रियत्वाचा अंगीकार करायचा आहे. म्हणजे काय, तर आधी स्वतः ईश्वरत्व प्राप्त करून घ्यायचे आणि मग ते लोकांना द्यायचे.
मग तिथे तो अंगीकार कसला झाला? क्षत्रियत्वाचा झाला ना. लोकांना सुद्धा त्या अज्ञानापासून आपण वाचवतो आहोत. हा, संपूर्ण जीवन ज्या अज्ञानात चाललेलं आहे त्याच्यापासून लोकांना वाचवणं हे क्षत्रियत्व आहे. धर्माचं रक्षण करणं आणि अधर्माचा नाश करणं हे क्षत्रियत्वाचं लक्षण आहे. आता 14वा प्रश्न आहे. काच धर्माः सताम इव. क्षत्रियांबद्दल चाललंय. कहाच धर्मः सताम इव म्हणजे काय? हे जे क्षत्रिय आहेत यांचा कोणता धर्म, यांचं कोणतं ॲटिट्यूड, क्षत्रियांचा कोणता सद्गुण श्रेष्ठ लोकांसारखा आहे? सताम इव, श्रेष्ठ लोकांप्रमाणे आहे. दैवी गुण तर काय त्यांचा? बाण चालवणं. म्हणजे काय? सगळ्या वाईट गोष्टींचं निर्दालन, अधर्माचं निर्दालन आणि धर्माचं रक्षण. पण श्रेष्ठ गुण काय आहे? श्रेष्ठ गुण म्हणजे यज्ञ करणं. आणि खरं सांगायचं जर झालं, क्षत्रियांचा श्रेष्ठ गुण यज्ञ करणं हे असलं तरी परत परत आपण त्या यक्षाच्याच भूमिकेत जायचं आहे. कारण क्षत्रिय हे वरवर पाहता, क्षत्रिय हे राजे होते, क्षत्रिय हे सैनिक असतात, क्षत्रिय हे राजे असतात. बॉर्डरवर लढायला असलेले सैनिक हे क्षत्रिय. तर क्षत्रियांचा आता महान गुण कोणता आहे, म्हणजे श्रेष्ठ लोकांसारखा गुण कोणता आहे? तर यज्ञ करणं. मग आता वरवर पाहता पूर्वी राजे काय करायचे? यज्ञ करायचे. यज्ञ केल्याने काय होतं? यज्ञ याचा अर्थ पहिला काय आहे? भगवद्गीतेमध्ये आपण खूप व्यापक अर्थ पाहिला होता. यज्ञ याचा अर्थ साधा सोप्पा अर्थ, यज्ञविधीनी म्हणजे अग्नीच्या विधीनी वेगवेगळ्या देवतांचं विशिष्ट कार्य घडून येण्यासाठी केलेलं जे पूजन असतं त्याला यज्ञविधी म्हणतात. यज्ञ हा यज धातूपासून निर्माण झाला आहे. यज हे क्रियापद आहे. यज म्हणजे पूजन करणं, पूजा करणं. तर राजे पूर्वीच्या काळी यज्ञ करायचे. अग्नी ही पंचमहाभूतातली महत्त्वाची गोष्ट आहे.
अग्नी हा असं समज आहे की उंच आकाशापर्यंत जाऊन पोहोचतो आणि ही जी दिव्य ऊर्जा आहे देवतांची, त्या ऊर्जेशी तो एकरूप होतो आणि तो अग्नी कुठे पेटवला जातो तर पृथ्वीवरती. म्हणून त्या ऊर्जेशी तो अग्नी एकरूप होऊन तो खाली येतो, म्हणजे देवतांपर्यंत कनेक्शन होतं, असा एक समज आहे. हे इथे काही नाही आहे, मी पूर्वी वाचलेलं आहे हे. आणि त्याच्यामुळे यज्ञविधी करतात. यज्ञ हा काही सोपा नाही. यज्ञ हा सुद्धा आपल्याला माहिती आहे की पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. तो जनक राजाने दशरथ राजाने स्वार्थासाठी केलेला नव्हता. तर अनेकांचे हात आहेत. पहिला हात वसिष्ठ ऋषींचा आहे की समाजाच्या कल्याणासाठी दशरथाला पुत्र व्हायला पाहिजे, राजाला पुत्र व्हायला पाहिजे, राजाचे गुण आले पाहिजेत ना. वसिष्ठांना काय मुलगा होणार नव्हता का? राजाचे गुण आले पाहिजेत ना त्याच्यात. म्हणून दशरथाचा मुलगा असला पाहिजे. दशरथाने खूप नाव कमावलेलं आहे. अतिशय पराक्रमी, सगळे निर्णय खूप छान घेणारा, दूरदर्शी, शांत स्वभावाचा, हां, तरीसुद्धा सगळं व्यवस्थित रीतीने पार पाडणारा, खूप नाव कमावले. आता त्याच्यासारखा गुण असलेला राजा का निर्माण व्हायला पाहिजे? तर रावणाचं हे करायचं आहे नाश म्हणून. म्हणजे दशरथाने सुद्धा पुत्रकामेष्टी यज्ञ का केला होता? समाजाच्या कल्याणासाठी. मग यज्ञ म्हणजे अग्नी. यज्ञ म्हणजे ऊर्जा निर्माण करणं, जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करणं आणि त्या ऊर्जेचा उपयोग समाजाचं रक्षण करण्यासाठी करणं. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल ना याची, पार्वतीचं पूर्वजन्म काय होता? सती. आणि ती तर गोष्ट आपण अनेक वेळा ऐकली की दक्षाकडून शिवजींचा अपमान झाला, यज्ञाचा भाग त्यांच्यासाठी ठेवला नाही. आणि म्हणून काय झालं मग? तिचा पती असल्यामुळे तिचा अपमान झाला आणि तिने स्वतःच्या साधनेतून स्वतःने तिने हे केलं ना, अग्नी निर्माण केला आणि त्याच्यात तिने स्वतःला भस्म करून घेतलं. म्हणजे अग्नीसुद्धा निर्माण करायला सांगितलं नाही तिने कोणाला. याला खूप महत्त्व आहे यज्ञविधीमध्ये. आपण हळूहळू मुख्य विषयाकडे येतोय. इथे फक्त आपल्याला श्लोकामध्ये वरवर दिसेल की क्षत्रियांचा अतिशय महान गुण, श्रेष्ठ लोकांसारखा गुण कोणता? तर यज्ञ. वरवर पाहता राजे यज्ञ करायचे प्रजेचं रक्षण करण्यासाठी. म्हटलं ना, ज्याप्रमाणे एखादा फॅक्टरी मॅन असतो, अनेकांना तो नोकऱ्या देतो आणि गोरगरिबांना वाचवतो, अनेकांना घरं दारं मिळवून देतो वगैरे, ते संसार चांगले करू शकतात त्याच्या कार्यावर. दुसरी गोष्ट आली राजांची. राजांचं काय आहे? राजापूर्वी यज्ञ करायचे. आता यज्ञ करताना ते दान करायचे. आणि कोणाकोणाला दान करायचं? तर ब्राह्मण लोक यज्ञाचे मंत्र म्हणायला यायचे, त्यांना भरपूर दान करायचं. आणि दुसरं म्हणजे संपूर्ण प्रजा, संपूर्ण गाव
संपूर्ण आजूबाजूचे लोक येतात तिथे. त्यांना सगळ्यांना दानं करायची आणि तृप्त करायचं. हा सगळा यज्ञाचा भाव होता. हे वरच्या वर झालं. आता सतीचं सुद्धा उदाहरण देण्याचं कारण हेच आहे की प्रत्येकाने आपण जी कर्म करायची आहेत, राजांचं कर्म काय होतं? प्रजेला समृद्ध करणं दान करून आणि ब्राह्मणालाही संपन्न करणं. परंतु आपण कसे यज्ञ करायचेत? ब्राह्मणांनी यज्ञ कसा करायचा? यज्ञ ह्याचा अर्थ काय? सतीचं उदाहरण. एवढी कर्म करायची, एवढी कर्म करायची, एवढी कर्म करायची की त्या कर्मातून आपलं काय झालं पाहिजे? कर्माचा अग्नी निर्माण झाला पाहिजे. एवढी कर्म करायची. त्याला म्हणतात यज्ञ कर्म. जीवनात झटून कर्म करणं. जीवन हा एक यज्ञ आहे. गीतेच्या ह्याच्यात आपण शिकलोय, कर्माचा सिद्धांत शिकलो. त्याच्यातच आपण शिकलो की जीवन हा एक यज्ञच आहे. मागे पुढे पाहायचं नाही. जीवनात अडी अडचणी येतात, जीवनात आणखी काही गोष्टी येतात. मग काय करतो आपण? जीवन कशासाठी आहे? आपल्या जीवनाची आहुती पडली पाहिजे त्या अग्नीमध्ये. जीवनातल्या आपल्या कर्मांची आहुती पडली पाहिजे. कर्म जर जळून गेली तरच त्यातून वासना निर्माण होणार नाही. कर्माची आहुती कशी पडेल? कर्म केलं आणि विसरलं, कर्म केलं आणि ईश्वराला समर्पित करून टाकलं, काहीही केलं तर कर्माची आहुती पडेल. सर्वसामान्य माणसाला हे विचारच पेलणार नाही की कर्म करा आणि विसरा. परंतु काय आहे, कर्म केलं आणि ते विसरलं, त्याच्या पायाने ते जे फळ दिल ते दिल. पण कर्म केलं आणि विसरलं किंवा कर्म केलं आणि ईश्वर भावनेने समर्पित केलं ईश्वराला, तर काय आहे? नुसतंच कर्मांसाठी झटणं आहे जीवनात, त्याचा विचार न करता. त्याच्यामुळे कर्मांची आहुती पडते यज्ञामध्ये, जीवन यज्ञामध्ये. त्याचा विचार नाही आपण करत आहोत आणि ती आहुती पडल्यामुळे कर्माचं बीज जळून जाते. आता पुन्हा कर्म निर्माणच होणार नाहीत आमच्या आयुष्यात. याला म्हणायचं यज्ञ. कर्म ही परमेश्वराची पूजा समजायची आणि ती मनात समजून ती पूजा करायची. असं आहे. मग ब्राह्मणाचं यज्ञकर्म काय आहे? धर्मप्रचार, वेद, ब्रह्मसूत्र, वेदांत, गीता यांचं सगळ्या विविध माध्यमातून प्रचार प्रसार करत राहायचं, हा ब्राह्मणाचा यज्ञ आहे. क्षत्रियाचा यज्ञ काय? दान यज्ञ करायचे प्रजेला आणि ब्राह्मणाला दान द्यायचं,
समृद्ध करायचं, त्यांचं रक्षण करायचं. हे सगळं ब्राह्मणाचं क्षत्रियाचा यज्ञ आहे. वैश्याचा यज्ञ काय आहे? तुम्ही धन कमावत आहात ते ठीक आहे, पण काहीतरी देऊन धन घेता ना तुम्ही, तर जे देता ना ते प्रामाणिकपणे लोकांचं जीवन समृद्ध करेल अशा गोष्टी लोकांना द्या, कारण त्याच्याबद्दल तुम्ही पैसे घेता. हा आहे वैश्य यज्ञ. आणि क्षुद्र यज्ञ काय आहे? आपल्या अंगी कोणताच चांगला गुण नाही आहे, म्हणून आपल्यावरच्या लोकांबरोबर राहण्याचा प्रयत्न. प्रत्येकाने आपापली कर्म आपापल्या जबाबदारीवर पार पाडली पाहिजेत. आणि आपल्या जीवनाचा यज्ञाचा अग्नी आपण प्रज्वलित करून त्या अग्नीमध्ये आपण कसे दिवसानुदिवस तेजोमय होत गेलो पाहिजेत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.